नागपुरातल्या कुही तालुक्यामध्ये हुडपा येथील बस ड्रायव्हरने धडक दिल्यानं 2 बोकडांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे। या सगळ्यामुळे शेतकऱ्याचं जवळपास 35,000 रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। बस ड्रायव्हरचं नाव अनिल मेहर असं आहे। ही बस भंडाऱ्यावरून मौदा बस स्टेशनवर आली। त्यानंतर मौदा येथून ही बस सुटली आणि हुडपा या गावी नेहमीप्रमाणे जायला निघाली। त्यानंतर हुडपावरून आंभोरा मार्गाने जात असताना हा अपघात झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। राज्य परिवहन महामंडळाची बस भंडारा डेपोची बस क्रमांक MH14 BT 0807 या क्रमांकाची बस भंडाऱ्याहून सुटल्यानंतर मौद्याला येते आणि मौद्यावरून ही बस 2:45 वाजता बरोबर सुटली। हुडपा या गावामध्ये 3:30 वाजता टच होते आणि बरोबर 3:30 वाजता टच झाली। त्या काळात साळवा ते हुडपा या रोडवर हुडपालगत एका गरीब शेतकऱ्याच्या 2 बकऱ्याला धडक दिली ST बसेसनी आणि या बसेसवरती ड्रायव्हर अनिल मेहर म्हणून होते। बस समोर निघून गेली, आंबोऱ्याला निघून गेली आणि आंबोऱ्याकडून रिटर्न बस आली तेव्हा बसला हुडपा येथे गावातील नागरिकांनी अडवलं। त्याला सांगितलं की तुमच्या बसेसनी ॲक्सिडेंट झालेला आहे। आम्ही चौकीलासुद्धा मांडळ पोलीस चौकीलासुद्धा इंटिमेशन दिली। त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना समजण्याचा प्रयत्न करा। तेव्हा ड्रायव्हर म्हणाले की माझ्या हाताने ॲक्सिडेंट झालेला नाही, ते खोटे बोलत होते। माझी गाडीच आंबोऱ्यामध्ये 3:30 वाजता होती, पण आम्ही मौद्या इथे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की बरोबर 2:45 वाजता गाडी सुटली या क्रमांकाची आणि तीच बस आहे। आम्ही त्याला खूप प्रयत्न समजवण्याचा केला की तुम्ही भरपाई करून द्या। आमची सर्व गावकऱ्यातर्फे विनंती आहे भंडारा येथील PM साहेबांना की आपण आपल्या ड्रायव्हरला समजावून सांगावे की या बकऱ्याचा खर्च त्या कास्तकाराला देण्यात यावा, अन्यथा त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल अशी सर्व गावकऱ्यांकडून आपणाला हात जोडून विनंती करण्यात येते। आणि मी एक बाजार समितीचा संचालक कृष्णा तिजारे या नात्याने सुद्धा मी आपल्या परिवहन मंडळाला विनंती करतो आहे की आपण त्यांच्यावर एक तर कारवाई करा, नाहीतर त्यांना सांगा की आपण याची भरपाई करून द्यायला पाहिजे। बस एवढं बोलतो।